टेस्टचा फॉर्मॅट बघूयात. हा युनिट टेस्ट आपला 25 मार्काची असणार आहे. युनिट टेस्ट एक्झाम ही 25 मार्क्सची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याचा वेळ आहे तो असणार आहे 1.5 तास. यामध्ये एकूण आपल्याला 4 सेक्शन पाहायला मिळतील. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. सेक्शन ए मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. त्यामध्ये हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे हा आपला कशाच्या बेसिसवरती आहे? MCQ. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. एकूण 4 MCQ तुम्हाला पाहायला मिळतील. ते 4 MCQ, ईच MCQ हॅविंग 1 मार्क. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्हाला MCQचा क्वेश्चन लिहायची गरज नाही. ओनली राईट द ऑप्शन A, B, C or D. हे जे 4 ऑप्शन्स आहेत ते 4 ऑप्शनपैकी जो करेक्ट ऑप्शन असेल आपला तो ऑप्शन लिहून देन राईट द ॲन्सर. हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर आपल्याकडून ऑप्शन लिहायचा राहिला तरी 0 मार्क मिळतील किंवा ॲन्सर लिहायचं राहिलं तरीही 0 मार्क मिळेल. इथे महत्त्वाचं काय आपल्याला करेक्ट ऑप्शन विथ ॲन्सर. इथे क्वेश्चन लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे ॲन्सर द फॉलोइंग फी एसे व्हेरी शॉर्ट ॲन्सर. हे आपले 1 सेंटेन्स क्वेश्चन्स त्या ठिकाणी आहेत. यामध्ये सुद्धा करेक्ट ॲन्सर असेल तर 1 मार्क मिळेल, इनकरेक्ट ॲन्सर असेल तर 0 मार्क मिळेल. दे डू नॉट गिव्ज हाफ मार्क्स. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला एकूण 3 क्वेश्चन्स पाहायला मिळतील. त्याला आहेत 3 मार्क. म्हणजेच एकूण सेक्शन ए हा किती मार्कचा असणार आपला? तर 7 मार्कांचा सेक्शन ए असणार आहे. त्यानंतर बघूयात आपण सेक्शन बी. सेक्शन बी त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 8. तर टोटल क्वेश्चन झाले 6 क्वेश्चन्स आहेत. अँड आउट ऑफ दिस 6 क्वेश्चन सॉल्व एनी 4 क्वेश्चन्स. फक्त 4 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. हे शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन्स आहेत. ईच क्वेश्चन हॅविंग 2 मार्क्स. म्हणजे एकूण आपल्याला 4 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर टोटल सेक्शन बी हा किती मार्क्सचा असणार आहे आपला? तर 8 मार्क्स असणार आहे. देन सेक्शन सी क्वेश्चन नंबर 9 टू क्वेश्चन नंबर 11. टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. आउट ऑफ दिस 3 क्वेश्चन सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स अँड ईच क्वेश्चन हॅविंग 3 मार्क्स. सो टोटल मार्क्स 6. अँड सेक्शन डी they having question number 12 and 13. So total 2 questions. Out of these 2 question solve any 1 question. हे आपले कोणत्या टाईपचे असणार आहेत? तर लॉंग ॲन्सर क्वेश्चन्स असणार आहेत. आणि एका क्वेश्चनला किती मार्क आहेत? तर 4 मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे टोटल सेक्शन ए 7 मार्क्स, सेक्शन बी 8 मार्क्स, सेक्शन सी 6 मार्क्स अँड सेक्शन डी 4 मार्क्स. म्हणजे आउट ऑफ टोटल किती आपले झाले? तर युनिट टेस्ट ही आपली 25 मार्क्सची असणार आहे. आता टोटल आपला फर्स्ट इयरमध्ये म्हणजे 11th मध्ये एकूण आपल्या युनिट टेस्ट असतील 2 युनिट टेस्ट असतील. युनिट टेस्ट 1 अँड युनिट टेस्ट 2. 1 unit test having 25 marks and second unit test having 25 marks. तर हे झाले आपले युनिट टेस्ट 1चा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट. देन
नेक्स्ट टर्मिनल एक्झामिनेशन, म्हणजे आपण त्याला म्हणूयात फर्स्ट सेम एक्झाम. फर्स्ट सेम एक्झाम ही टोटल आपली 50 मार्क्सची असेल आणि त्यासाठी जो वेळ आहे तो आहे 2 तास आणि 30 मिनिटे, 2.5 hours. सेम पॅटर्न सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी अँड सेक्शन डी ही 4ही सेक्शन असणार आहेत. त्यामध्ये सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 दे हॅविंग 6 MCQs and each MCQ having question number 1 they having total 'Section A they having 2 questions. Question number 1 to 7. तर टोटल किती MCQ असं याच्यामध्ये 7 MCQs. So they having 7 marks. Question number 2 very short answer type questions. इथेही आपल्याला किती पाहायला मिळतील 7 क्वेश्चन्स आहेत, 1 sentence question or very short answer questions. They also giving 7 marks. म्हणजे टोटल सेक्शन ए हा आपला किती मार्क्सचा असणार आहे तर 14 मार्क्स असणार आहे. सेक्शन बी क्वेश्चन नंबर 3 to क्वेश्चन नंबर 13. So total 12 questions and out of this 12 question solve any 8 questions and each question having 2 marks. So section B having 16 marks. त्यानंतर येतो आपला सेक्शन सी attempt any 4 क्वेश्चन नंबर 14 to क्वेश्चन नंबर 19. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतील. आउट ऑफ दिस 6 क्वेश्चन्स सॉल्व एनी 4 क्वेश्चन्स and each question having 3 marks. एकूण आपल्याला 4 सॉल्व करायचे आहेत. सेक्शन सी ला टोटल मार्क्स आहेत 12. सेक्शन डी अटेम्प्ट एनी 2 यामध्ये आपल्याला एकूण 4 क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील. 4 क्वेश्चन्स. आउट ऑफ दिस 4 क्वेश्चन्स solve any 2 and each question having 4 marks. तर एकूण सेक्शन सी असेल एकूण सेक्शन डी हा किती मार्क असणार आहे 8 मार्कला असणार आहे. सो क्वेश्चन ए 14 मार्क्स, क्वेश्चन बी 16 मार्क्स, क्वेश्चन सी 12 मार्क्स अँड सेक्शन डी 8 मार्क्स. असं टोटल 50 मार्क्स हा आपला फर्स्ट सेमिस्टरचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट असेल किंवा त्यालाच आपण टर्मिनल एक्झामिनेशन असं म्हणूयात. आणि लास्ट आपला जो फायनल क्वेश्चन पेपर आहे हा फायनल क्वेश्चन पेपर पॅटर्न त्यालाच आपण ॲन्युअल एक्झामिनेशन म्हणूयात. हा आपला केमिस्ट्रीचा 70 मार्कचा क्वेश्चन पेपर असेल आणि त्यासाठी जो वेळ आहे तो 3 तास असेल. इथे आपल्याला फर्स्ट सेम आणि सेकंड सेम तर फर्स्ट सेमचे जे टॉपिक्स आहेत त्यामध्ये 20% क्वेश्चन्स हे आपले फर्स्ट सेमिस्टरच्या सिलेबसवरती आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये येतील आणि 80% क्वेश्चन्स और 80% मार्क्स हे आपले सेकंड सेमिस्टरच्या सिलेबसवरती असणार आहेत. सेम पॅटर्न आपला सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. ॲन्युअल एक्झामिनेशन हे आपले 70 मार्कचे असेल. ह्या 70 मार्कांमध्ये सेक्शन ए हा आपला
18 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आपला MCQ बेसिसवरती असेल. टोटल 10 MCQs हा क्वेश्चन नंबर 1 मध्ये असतील. आउट ऑफ दिस 10 MCQs 2 आर न्यूमेरिकल्स. प्रॉब्लेम बेसिसवरती 2 MCQ आपल्याला पाहायला मिळतील आणि टोटल मार्क्स आहे त्याला 10 मार्क. म्हणजे करेक्ट MCQ और करेक्ट ऑप्शन हॅविंग 1 मार्क. क्वेश्चन नंबर 2 हा व्हेरी शॉर्ट आन्सर टाईपचा क्वेश्चन आहे. यामध्ये एकूण टोटल आपल्याला 8 क्वेश्चन्स पाहायला मिळतील. या 8 क्वेश्चन्सपैकी एक हा आपला प्रॉब्लेम बेसिसवरती असणार आहे. एकूण त्याला मार्क्स आहेत 8. म्हणजे सेक्शन A हा आपला झाला 18 मार्क्स, 18 मार्क्स. सेक्शन B अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे. आता सेक्शन B मध्ये क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 टोटल किती क्वेश्चन्स आहेत तर 12 क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतील. 12 क्वेश्चन्स आर गिवन इन सेक्शन B. आउट ऑफ दिस 12 क्वेश्चन्स सॉल्व एनी 8 क्वेश्चन्स. आउट ऑफ दिस 12 क्वेश्चन्स 2 आर न्यूमेरिकल्स. हे दोन प्रॉब्लेम्सच्या बेसिसवरती क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील. ईच क्वेश्चन हॅविंग 2 मार्क्स. सो 8 into 2 16 मार्क्स. सेक्शन C अटेम्प्ट एनी 8. क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26. इथे टोटल तुम्हाला 12 क्वेश्चन्स पाहायला मिळतील. या 12 पैकी परत 2 हे न्यूमेरिकल बेसिसवरती क्वेश्चन असणार आहेत आणि हे 12 क्वेश्चन्सपैकी आपल्याला किती सॉल्व करायचे आहेत तर 8 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. अँड ईच क्वेश्चन हॅविंग 3 मार्क्स. सो दे हॅविंग 24 मार्क्स. 8 into 3. And last section D हा टोटल आपला 12 मार्क्सचा असेल. अटेम्प्ट एनी 3 कोणतेही 3 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 27 टू 31 म्हणजे एकूण किती क्वेश्चन झाले आपले 5 क्वेश्चन्स. या 5 क्वेश्चन्सपैकी आपल्याला किती सॉल्व करायचे 3 क्वेश्चन्स सॉल्व करायचे. यामध्ये 1 न्यूमेरिकल इन सब क्वेश्चन ऑफ 2 मार्क्स. म्हणजे 4 मार्काचा जो क्वेश्चन आहे त्या 4 मार्काच्या क्वेश्चनमध्ये एका क्वेश्चनमध्ये 2 मार्काचा न्यूमेरिकल बेसिसवरती आपला क्वेश्चन असणार आहे. म्हणजे टोटल आपल्याला इथे 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. एनी अटेम्प्ट एनी 3. सो 3 into 4. सो दे हॅविंग 12 मार्क्स. जर टोटल आपण क्वेश्चन पेपर 70 मार्क्सचा क्वेश्चन पेपरचा जर आपण विचार केला तर न्यूमेरिकल जे न्यूमेरिकल्स जे आहेत ते मॅक्झिमम आपल्याला 12 to 15 मार्क्सचे प्रॉब्लेम्स पाहायला मिळतील.